जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा रोहित ब्लॉगर. तर मित्रांनो, आज आपण आलोय भिवंडी. इथं छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आहे, तिथं आपण आज आलोय. तर तुम्हाला मी लय दिवसापासून हे मंदिर दाखवणार होतो, पण आपल्याला काय टाइम भेटत नव्हता. तर आज आपण फायनली छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात म्हणजे भिवंडी इथे आलोय. तर तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल मित्रांनो, ते म्हणजे महाद्वार आहे. आणि एवढं मित्रांनो खतरनाक आहे ना ते महाद्वार, पण तुम्हाला मी एकदा दाखवतो नक्की काय विषय. तर तुम्ही हे बघू शकता, बघा, श्री छत्रपती शिवाजी महाराज शक्तीपीठ शिवक्षेत्र मराठपेडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र असं मित्रांनो लिहिले. आणि एवढं मित्रांनो यांनी भारी तर बनवलंय ना महाद्वार पण. आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला शंकर महादेव सुद्धा मित्रांनो दर्शन होतंय. प्लस मित्रांनो सीन असा आहे की आता एवढं खतरनाक असं वातावरण आहे ना, आणि एकदम गडाव कसं असं आपण असतो तसं एकदम असं फील होतोय. तुम्ही तर बघता. आणि पूर्ण मित्रांनो बाहेरच्या साईडला पूर्ण यांनी गार्डन असं बनवलंय एकदम सुंदर असं. म्हणजे आपण इथे आलो तर इथं आपण म्हणजे थोडा आराम पण करू शकतो फुल. तर मित्रांनो, म्हणजे लय दिवसापासून माझी इच्छा होती तुम्हाला की भावानं काय तर असं जरा वेगळं दाखवावं. तर मित्रांनो, मी आज आलोय तिथं भिवंडीत आहे. तर आपण आता मंदिराच्या आतमध्ये एंट्री करणार आहे, म्हणजे आत प्रवेश करणार आहे. तर आता आपण जाऊ मस्त जरा आतमध्ये दर्शन घेऊ छत्रपती शिवाजी महाराजांचं. तर चला आता. तर मित्रांनो, एंट्री करताना आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होत आहे. तुम्ही तर बघताय बघा. आणि एवढं सुंदर असं मंदिर बनवलंय ना, आयुष्य लय खतरनाक. म्हणजे बघा काय अरे खतरनाक बनवले मंदिर, जबरदस्त. तर मित्रांनो, तुम्ही पण मला कमेंट मध्ये एकदा नक्की सांगा तुम्हाला पण हे मंदिर कसं वाटतंय. तर आता आपण जरा आलोय तो मंदिरात. आणि मित्रांनो, मंदिर राहू असं अनअवेलेबल, म्हणजे तुम्ही काय म्हणता काय त्याला म्हणतात, म्हणजे असं मित्रांनो असं वेगळं असं एवढं खतरनाक असं मंदिर आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचं. तर आता तुम्हाला मी दाखवतो नक्की हा सीन. तर बघा, एवढं खतरनाक. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. जगदंब जगदंब जगदंब. काय राव मंदिर आहे, शपथ. मन प्रसन्न करणार मित्रांनो मंदिर. म्हणजे बघा एवढं खतरनाक असं मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण येतं. आणि मित्रांनो, मी आता मंदिराच्या आतमध्ये पोहोचलोय. तर म्हणजे बघा मंदिर असं मित्रांनो एवढं भारी वाटतं ना बघायला, पण लय भारी मंदिर आहे मित्रांनो. आता आपण पूर्ण व्हिडिओ बनवणार यावरती. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की तुम्हाला पण समजणार नाही की काय विषय. तर मित्रांनो, तुम्ही बघता इथं बघा, आपल्याला महासाहेबाचं पण मित्रांनो इथं त्यांनी स्मारक बसवलंय सुंदर असं, तुम्हाला तर दिसत असेल. आणि हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली मूर्ती आहे, हे बघा. म्हणजे मित्रांनो एवढाच खतरनाक असा विषय आहे ना. आणि इथं तुळजाभवानीचं मंदिर मित्रांनो, श्री शंभू महादेव मंदिर. म्हणजे मित्रांनो कसं आहे, मी विचार केला होता की एवढा इथं विषय एवढा खतरनाक असेल. म्हणजे आज पाहिलं मित्रांनो मी थालतून एवढं राहू, म्हणजे असं आता तुम्हाला कसं सांगू, मी आतनं एवढं भारी वाटताना एवढा प्राऊड फील होतो ना छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघताना. पण हे बघा एवढं खतरनाक असं राव बनवले. जगदंब जगदंब जगदंब. तुम्ही नुसता फील घ्या मित्रांनो. कधी याच मी तर म्हणतो तुम्ही आलाच पाहिजे मंदिरामध्ये. एवढं मंदिराचं खतरनाक आहे नाही तर तुम्ही तर बघू शकता. हे बघा एवढं खतरनाक मित्रांनो मंदिर त्यांनी बनवलंय ना छत्रपती शिवाजी महाराजांचं. तर मित्रांनो, मी आता जस्ट छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. आणि मित्रांनो एवढा असा मला खतरनाक असा प्राऊड फील झाला ना की यार आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला किती काय काय केले. तर तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, इथं आपल्याला चिमण्यांचा पण जरा आवाज ऐका येत असेल, तुम्ही तर बघू शकता बघा. त्याची अशी मस्ती अशी चालली आपल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये. आणि मित्रांनो विचार सुद्धा करू शकत नाही की भाऊ एवढं सुंदर असं मंदिर बनवलं इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं. तुम्ही तर बघू शकता बघा. म्हणजे मला स्वतःला विश्वास बसत नाही होता की बाबा आता हे मंदिर दिसते असं रिअल मध्ये कसं असेल. तर मित्रांनो एवढं खतरनाक असं मंदिर आहे ना हे, तर बघू शकता. म्हणजे मन माझं असं भारावून गेले रे. कवाचं मी म्हणतोय कवाचं जायचं मंदिरात, कधी व्हिडिओ काढतोय काय करतोय. तर मित्रांनो आज आज पारणे फेटलं माझं. म्हणजे आज मी जिंकलो स्वतःला जिंकलो की, कारण की माझा आज हा व्हिडिओ आहे ना हा जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा. कारण की हा व्हिडिओ मित्रांनो लय खतरनाक राहणार आहे आपला. कारण की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामधला हा व्हिडिओ आहे. तर मला पण तुम्ही सांगा तुम्हाला तर कसं वाटतंय. तर आपण दर्शन घेतलं, आता आपण पूर्ण इथली पूर्ण माहिती घेणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरातली. कारण की इथं मित्रांनो बरेच असे काही आर्टिकल्स आहेत, म्हणजे चित्र पण त्यांनी काढलेत. म्हणजे अफजल खानाचा वध म्हणा हे सगळं मित्रांनो आपण सगळं जरा बघणार आहे एकदा पूर्ण. तर आपला व्हिडिओ शेवट पण तुम्ही चालू ठेवा.
कारण की शेवट सगळा कार्य म्हणजे शेवट सगळा खेळ असतो, बरोबर आहे. तर आता आपण जाऊ मस्त पुढं सगळं. तुम्हाला मी एकदा दाखवतो. हे बघा इथं म्हणजे मित्रांनो विचार सुद्धा करू शकत नाही यार, एवढं खतरनाक असं यांनी बनवलं इथं मंदिर. म्हणजे कसं तुम्हाला सांगू मी, एवढं लय लय भारी बनवलेलं मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचं. कसं आहे, आणि आज मित्रांनो त्यांच्यामुळे आपण आज जगतोय, बरोबर आहे. आणि त्यांचा जर मित्रांनो आपला इतिहास माहित नसेल ना, तर आपला जगण्यात काय अर्थ नाही. तर बघा एवढं खतरनाक असं मंदिर बनवलं इथं, मित्र बघता. तर चला आपण मस्त जरा फिरू सगळीकडं, चला. तर मित्रांनो इथं बघा, इथं हिरखणी कक्ष असं लिहिलंय, मित्र बघताय बघा. आणि मित्रांनो आता आपण इथनं आता सुरुवात करणार आहे मंदिर बघायला पूर्ण. तर आता आतमध्ये जाऊ आपण जरा हिरखणी कक्ष मध्ये, काय बघू सुरुवात आपण इथनं करणार आहे. तर मित्रांनो सध्या जर आता हे खाली असल्यामुळे जर म्हणजे कसं आहे, मंदिराचं काम सध्या झालंय आताच जस्ट, त्याच्यामुळे मित्रांनो म्हणजे त्यांनी जरा बनवायचं चाललंय. तर मित्रांनो आता आपण पूर्ण मंदिर फिरणार आहे. तर मित्रांनो कसं आहे यार, आणि म्हणजे आता तुम्हाला मी कसं सांगू शब्दाचं सांगू नाही, एवढं मित्रांनो खतरनाक असं मंदिर आहे. मात्र ते दिसत झाले बघा, म्हणजे राव आता विचार सुद्धा करू शकत नाही. मी स्वतः विचार करू शकत नाही की एवढं मित्रांनो खतरनाक असं मंदिर इथं बनवलंय. जरा बघू शकताय बघा. आणि इथे मित्रांनो जनसंपर्क कार्यालय आहे हे बघा. आणि मित्रांनो इथून झालंय सुरुवात आपल्या मंदिरात बघण्यासाठी. तर आपण बघूया, कृपया काचेला हात लावू नका. बरं ठीक आहे, नाही लावत. तर मित्रांनो बघा आता आपल्या इथे विठुराय आहे, एकदम असं खतरनाक असं मित्रांनो बघितलं म्हणजे हे बघा. आणि तुम्ही इथं हे वाचू पण शकता की काय आहे ते पूर्ण मित्रांनो याची माहिती दिली आपल्याला इथं. तर बघा आता इथं पण छत्रपती शिवाजी महाराज भोसले, शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले. तर मित्रांनो तुम्ही शहाजीराजांचा पण मित्रांनो खतरनाक असा यांनी इथं स्टॅच्यू बनवलाय. तर मला पण कमेंट मध्ये नक्की सांगाल तुम्हाला तर व्हिडिओ कसा वाटतोय. कारण की मित्रांनो आज जे आहे ना ते म्हणजे मी जेव्हा आजपर्यंत व्हिडिओ बनवलेत ना, तर सगळ्यात भारी आपला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा व्हिडिओ राहणार आहे. तर म्हणजे बघा आता एवढं मित्रांनो इथं आपल्या मासाहेबा मित्र बघतोय बघा. म्हणजे मित्रांनो विचार करू शकत नाही, स्वराज्य राजमाता जिजाऊ मासाहेब. तुम्ही बघू ना, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांचा जन्म 12 जानेवारी 1598 सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे लखनौजी राजे जाधव व आई मासाबाई उर्फे गिरिजाबाई या पराक्रमी कुळा झाला. म्हणजे तुम्ही बघू शकता मित्रांनो एवढा असं खतरनाक असा इथं विषय आहे ना, तुम्ही तर बघा. आणि इथं आपले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जन्म झाला त्याचा, आणि इथं पाळणा पण मित्रांनो. तर बघा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सह्याद्रीच्या कुशीत देखील राजा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, दशा दिशा पंचत्वेवी तव नमन करती, जणू जन्मले महादेव शिवराय चक्रवर्ती. म्हणजे बघा, म्हणजे आपण विचार सुद्धा करू शकत नाही मित्रांनो, एवढा असं सुंदर असं इथं बनवलंय, तुम्ही तर बघू शकता. आणि शिवसंस्कार म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेबा काय संस्कार देतो घ्या, म्हणजे त्यांचे काय खेळाचे साहित्य हे होते, म्हणजे तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसत होता तिथं ढाल आहे, तलवार आहे, बरोबर आहे. तर शिवसंस्कार पण इथं बघा, इथं सांगितले त्यांनी काय असते, काय खेळ खेळले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी, काय नाही खेळले पाहिजे, बरोबर आहे. आणि इथं बघा आता इथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं शपथ घेतलेली आहे रायरेश्वराच्या मंदिरात. इथून बघता हे राज्य व्हावं हीच श्रींची इच्छा, हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मित्रांनो वाक्य आहे. आणि ही इथली रायरेश्वराच्या मंदिरात मित्रांनो घेतलेली शपथ आहे, तुम्ही बघा. आणि मित्रांनो आणि इथं आपल्याला भवानी मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली तलवार आहे, त्यावेळेचा हा क्षण आहे. म्हणजे मित्रांनो मनाला भावुक करणारा हा क्षण आहे. कारण की तुम्ही बघा आता म्हणजे जगदंब तुळजाभवानी अशा म्हणजे म्हणजे मित्रांनो मी तुम्हाला शब्द सांगू शकत नाही मित्रांनो, एवढा असं खतरनाक इथं विषय आहे म्हणजे बघा. आणि मित्रांनो मला पण तुम्ही सांगा कमेंट मध्ये पण तुम्हाला तर व्हिडिओ कसा वाटतोय. कारण की कसं माहिती आहे का, जेवढं छत्रपती शिवाजी महाराजांना जर सांगताल ना तेवढं कमीच आहे, बरोबर ना. कारण की त्यांनी आपल्यासाठी एवढं केले ना, आपण त्यांचा म्हणजे केस एवढं सुद्धा सांगू शकत नाही मित्रांनो, बरोबर आहे. कारण सद्गुरू संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती संगम आहे बघा.
संत तुकाराम महाराजांचं मित्रांनो इथे यांनी दाखवले. म्हणजे मित्रांनो आता तुम्हाला कसं सांगूया, तुम्ही इथं आलाच पाहिजे मी तर म्हणतो. कारण की हे बघा आता इथं तोरणा किल्ला आहे, तुम्ही बघा खाली स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला तोरणा. म्हणजे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेला सुरुवात करण्यापूर्वी हा पहिला किल्ला जिंकलेला तोरणा. तर तो बघा तुम्हाला मी दाखवतो. आणि इथं आपल्या मासाहेबा पण आहेत, छत्रपती शिवाजी महाराज पण आहेत. म्हणजे बघा आता कसं एवढं राव म्हणजे भारी बनवले नाही ते सगळं. तर हे छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो बालपणच आहे. हे बघा म्हणजे काही शिवरायांचं शेतकऱ्यांविषयी धोरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना सुद्धा म्हणजे सगळ्या जनतेला मित्रांनो त्यांनी न्याय दिला होता. म्हणजे शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, बरोबर आहे. कारण की कसं आहे आजच्या दुनियेत तुम्ही बघता शेतकऱ्याला कशी म्हणजे कशी आता वागणूक दिली जाते. म्हणजे कोणत्याही मालाला दर न देता म्हणजे जो माल 30-40 रुपये किलो विकतो तो शहराकडे 100-150 रुपये किलो जात असतो. तुम्ही बघा आणि इथे बघा महासाहेबा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मला ते बैल पोळ्या दिवशीचा हा मित्रांनो म्हणजे त्याने स्टॅच्यू बनवलाय सुंदर असा. म्हणजे बघा पुण्यभूमी सोन्याचा फाळ असणारा नांगरताना शिवाजी महाराज. म्हणजे बघा छत्रपती शिवाजी महाराज हे शेतात सुद्धा त्यांनी काम शेतकऱ्यांसोबत शेतात काम केले त्यांनी. हे नांगरटीचं काम चाललंय. आणि इथं आपल्याला दाखवले काय माहिती आहे का, इथं आपल्याला दाखवलंय अफजल खानाचा वध. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कसे मारले काय, बरोबर आहे. तर आता हे बघा ते सांगितलं आपल्याला इथं काय लिहिले बघा. आता आपण हे जरा वीर शिवाजी महाल वीर जिवाजी महाल असं मित्रांनो लिहिले. जन्म दिनांक 1 ऑक्टोबर 1635, गाव कोंडवली, बुद्रुक तालुका वाई, जिल्हा सातारा. शिवरायांचा एक मावळा हा हिरा होता. अग्निष्ठाने प्रेरित होऊन प्रसंगी या शिवसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन स्वराज्य संबंधित राखण्याचा प्रामाणिक होऊन प्रयत्न केला. म्हणजे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे सैन्य होते ना, ते सैन्य मित्रांनो एकनिष्ठ कायम. म्हणजे बघा आपण आता बघताय तर मित्रांनो आता आपण बघा म्हणजे आपल्याला आज एकनिष्ठ दुनिया तुम्हाला कोण सापडणार नाही, कोण गावणार सुद्धा नाही, बरोबर आहे. आणि आता हे बघा आता इथं अफजल खान मित्रांनो मध्ये हा तो जिवाजी महाराजांनी दाखवलेला आहे. आणि इथं आपल्या अफजल खानाचा वध दाखवला छत्रपती शिवाजी महाराजांचा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अफजल खानाला म्हणजे आपला अफजल खान नाही, अफजल खान आपला छत्रपती शिवाजी महाराज तर यांनी अफजल खानाचा कसा वध केला कसं तर ते दाखवले. आणि मित्रांनो इथं जे आहेत आता इथं बघा इथं ते शस्त्र दाखवले. छत्रपती शिवाजी महाराजांचे म्हणा जुनी सगळी शस्त्र बिछवा वाघनखे. आता हे बघा चिलानम हे आहे वर्गीकरण मृत शस्त्र वजन 150 ग्रॅम लांबी. म्हणजे बघा हे मित्रांनो सगळे आहेत ना, हे सगळे पुरातन अशी शस्त्र आहेत. मित्र बघू शकता म्हणजे मित्रांनो आता हे बघा हा बडा जामदाड म्हणजे हा दाणपट्टा आहे मित्रांनो आपल्या, बरोबर आहे. कारण हे म्हणजे आता मित्रांनो कसं यार यांनी ते शोध लावला तरी बघा हे वाघ नख छत्रपती शिवाजी महाराजांच्या मित्रांनो ह्याच्यामुळे अफजल खानाचं पोट फाडलेलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि मित्रांनो आज एवढं खतरनाक राव असा विषय आहे ना फुल म्हणजे मित्रांनो मी आज माझं मन भारावून गेले. कारण की म्हणजे बघा आता एवढं राव खतरनाक यांनी तर म्हणजे सगळं शस्त्र म्हणजे ठेवलेत अमुक माडू. तर बघा आता 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोचं मित्रांनो हे जे शस्त्र आहे ना ते आहे. आणि असं लांब असं आहे तुम्ही बघा. म्हणजे यार कसं काय म्हणजे बाकी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिले कसे सैन्य अफजल खानचा वध करायचा कसं काय करायचं म्हणजे बघा आपण विचार सुद्धा करू शकता मित्रांनो. हे कारण हे पहिली जी आहेत ना सगळी पूर्ण जुनी शस्त्र आहेत. ह्या शस्त्राद्वारे मित्रांनो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांनी अफजल खानचा वध केलाय. आणि मित्रांनो ह्या ज्या आहेत ना ह्या आहेत तलवारी. हे बघा करवती तलवार, मुघल तलवार, राजपूत तलवार, मराठा तलवार, सरपेनी तलवार, किलीच तलवार, तेगा तलवार, गोलिया तलवार, शमशीर तलवार. म्हणजे या मित्रांनो या प्रत्येक तलवारीला नावं होती. ही बघा सरपेनी तलवार म्हणजे मित्रांनो तुम्हाला थोडक्यात सापागत दिसत असेल. म्हणजे एवढी अशी त्याला कणकरची धार आहे ना तुम्ही बघा. आणि म्हणजे आता हे बघा तुम्हाला मी सुद्धा एकत्र सगळं दाखवतो सगळ्या तलवारी तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो एवढं सुंदर असं ते बनवले ना मंदिराच्या आतमध्ये. तर आपण जाऊ पुढच्या दिशेने. तर आपल्याला इथं काय सांगितलंय भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी
हे जे आहे ना तर हे आरमार म्हणजे समुद्रातलं आहे. तर म्हणजे बघा छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो समुद्राद्वारे सुद्धा जात होते तिथं, म्हणजे सैन्याला पळवण्यासाठी. आणि इथं काय वीर शिवकाशीत म्हणजे मित्रांनो शिवकाशीत पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मित्रांनो एवढा असा मोठा आणि सुंदर असा इतिहास आहे तुम्ही बघता. आणि हा मित्रांनो थोडा गाभारा आपण बघू, म्हणजे बघा आता तुम्हाला दिसत असेल एवढा असं मित्रांनो खतरनाक असं यांनी बनवले, म्हणजे बघा. म्हणजे मित्रांनो विचार सुद्धा करू शकत नाही आपण की एवढं सुंदर असं मंदिर आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं. वीर बाबू देशपांडे, बाजी प्रभू देशपांडे मित्रांनो घोडखिंडे, बरोबर आहे. तुम्हाला जर आठवत असेल काय विषय आहे, तर तुम्ही मला पण कमेंट मध्ये सांगाल मित्रांनो कसं वाटतंय. आणि इथं मित्रांनो शाहिस्ता खानाची फजिती म्हणजे शाहिस्ता खानाची बोटे छाटलेली मित्रांनो इथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. तर बघा इथं पण इथं लिहिले शाहिस्ता खान फजिती. तर तुम्हाला पण मी जरा वाचण्यासाठी ते दाखवतो. आणि इथं पुरंत मर्तन भैरव मोरारबाजी देशपांडे. तर म्हणजे बघा मित्रांनो म्हणजे बाजी प्रभू देशपांडेने पण मित्रांनो एकदम खतरनाक असे लढाई लढलेले, बरोबर आहे. तर म्हणजे बघा इथं बहिर्जी नाईक गुप्त आहे म्हणजे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सर्वात खतरनाक आणि आणि जबरदस्त असा गुप्तहेर होता म्हणजे बहिर्जी नाईक. म्हणजे मुघलांना थोडीशी जाणीव न होतं मित्रांनो ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराज त्यांची पूर्ण माहिती सांगायचे. आणि आपण जाऊ आग्र्याहून सुटका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो आग्र्याहून कशी सुटका झाली ते सुद्धा त्यांनी दाखवलं. म्हणजे आपल्या जे म्हणजे काय बोलायचं मिठाई होते ना, तर त्या मिठाईच्या ह्याच्यात मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या डब्यात बसून तिथून बाहेर निघाले आग्र्याहून, तिथून त्यांची सुटका झाली. आणि प्रतापराव गुजरांचा तर मित्रांनो इतिहास तुम्ही बघितला ना तर म्हणजे खूप असा मोठा आहे, तुम्हाला तर दिसत असेल म्हणजे बघा. आणि आता इथं आपण जरा पुढे जाऊ, सुरवरी तानाजी मालुसरे म्हणजे मित्रांनो बघा जी आपण जी घोरपड म्हणतो ना तर ते मित्रांनो घोरपडीचा एवढा आपल्याला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तिचा सहारा होता ना, कारण की घोरपडी मित्रांनो एवढी चिकट अशी असते. आणि आपल्याला तानाजी मालुसरे पण तानाजी मालुसरेने पण सांगितलं होतं, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला आता मला सांगा तुम्ही, तर आता हे सगळं तुम्ही बघताय बरोबर आहे, तर हे सगळं बघता मित्रांनो असं स्वतःला असं काहीतरी वेगळं म्हणजे आतून हे होतंय का, म्हणजे बघा आपण काय म्हणा त्याला. आणि हे बघा आता हे तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे म्हणजे हे त्याला आपण जुन्या काळात काय म्हणतो, तर आता ते म्हणजे मला आता आठवत पण तुम्ही मला पण सांगा कसं वाटतंय. कारण की कसं म्हणतं का स्वराज्य जिजाबाई यांची सुवर्णतुल म्हणजे तुम्ही बघता म्हणजे जिजाऊंच्या वजना इतकं मित्रांनो इथं तूळ आहे, म्हणजे जुन्या काळात त्याला तूळ म्हणतात. तुम्ही इथे बघू शकता म्हणजे असं सुंदर असं मित्रांनो इथं बनवले. आणि आता मित्रांनो इथं आले शस्त्र, आता आपण त्यांचे शस्त्र पण जरा बघू. म्हणजे बघ मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल म्हणजे कायच म्हणजे आपल्याला म्हणजे मी तर म्हणतो 100 मधले 25% आपल्याला माहिती असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याबद्दल काय केलं आणि आपण त्यांचा आता आपण काय आदर्श घेतोय, बरोबर आहे. तर म्हणजे बघा आता आपण आता मित्रांनो तिथं आता आतमध्ये त्यांची आता ती आपण बघितली ती छोटी शस्त्र होती म्हणजे तलवारी या. तर आपण आता इथं मोठी शस्त्र दाखवतो तुम्हाला मी, हे बघा तुम्ही बघता. म्हणजे मित्रांनो तलवारीला पण प्रत्येक गोष्टीला त्यांची नाव होती पहिली. जमदार तलवार, हे बघा जमदार तलवार आहे, तेगा तलवार, जुल्फिकार तलवार, आणि हा धनुष्यबाण. आणि तर कुकरी म्हणजे ही कुकरी आहे बघा म्हणजे मित्रांनो. आणि कुती तलवार तरवार म्हणजे बघा एवढा असं मित्रांनो खतरनाक असं हे बाण आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले. तर तुम्ही बघताय बघा म्हणजे विशिष्ट प्रकारे मित्रांनो यांनी सगळं बनवलंय. आणि इथं दानपट्टा हे वगैरे आहेत, हे बघा मराठा धोप तलवार आहे. परत पट्टा दांडपट्टा म्हणजे हा दांडपट्टा मित्रांनो मधला हा तो तुम्हाला दिसत असेल तो हा दांडपट्टा आहे. आणि खंडा तलवार ही आता ही खंडा तलवार आहे बघा म्हणजे मित्रांनो ह्या तलवारींचे वजन पण तुम्हाला दिसत असेल तिथं 1200 ग्रॅम 1700 ग्रॅम 1000 ग्रॅम म्हणजे सगळ्या तलवारी मित्रांनो. आपण आता आपल्याला साधं 30-40 किलो उचलणार आणि हे ग्रॅम तर सोडूनच द्या, बरोबर आहे. आणि म्हणजे तुम्ही आता बघा हे एवढं खतरनाक असं मित्रांनो म्हणजे आता एवढंच हे विशिष्ट बनवले ना. आणि ही बघा ही ढाल आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली, तुम्ही तर बघू शकता. आणि हे मित्रांनो बखर म्हणजे सैन्यांना वाचण्यासाठी ही बखर आहे. म्हणजे बघा ही कशी बखर बनवली बघा त्यांनी, हे काय दस्थान हे बखर आणि जिरटोप
तिकडे जिरे टोप आहे आणि हे पण बघतानाच आहे. वर्गीय संरक्षण 800 ग्रॅम आहे मित्रांनो. हे दिसते ना ते, तर ते 800 ग्रॅम आहे. तुम्हाला पण दिसत असेल ते व्हिडिओमध्ये. आणि साखळी बाणा, हा साखळी बाणा हे बघा, म्हणजे सैन्याला एका ठोक्यात कार्यक्रम मित्रांनो डायरेक्ट. बरोबर आहे. मराठ्यांच्या वापरातील शस्त्र लोखंडी गोळ्याला साखळी जोडून बनवलेले शस्त्र, याचा वापर चिलखत फोडण्यासाठी केला जातो. म्हणजे हे मित्रांनो आता हे चिलखत आहे इथे बघा, हे चिलखत आहे. आणि मित्रांनो हे चिलखत फोडण्यासाठी मित्रांनो ह्याचा वापर केला जातो साखळी बाण्याचा. ह्याने मित्रांनो जर आपण त्याच्यावरती मारा केला ना तर ते चिलखत फुटू शकते, म्हणजे तसं त्यांचं असं म्हणणं आहे. आणि मित्रांनो इथं आलं तर आपण हे बघा, आता हे सर्वात खतरनाक असे शस्त्र आहे ते. हे बघा, म्हणजे आता हे सगळं भाला टाईप आहेत. आणि हे बघा, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कायम सोबत असायचं, कुठे युद्धाला गेले ना त्यांच्यासोबत. आणि तुम्ही तर बघताय बघा, कालपा भाला, म्हणजे आता हे पूर्ण भाल्याचे प्रकार आहेत. परखो कुऱ्हाड, ही कुऱ्हाड आहे बघा, एकदा म्हणजे हा कुऱ्हाडी जाणता आहे आणि तिथं कुऱ्हाड आहे. कल्पा भाला, हा भाला बघा सिल्वर तुम्हाला दिसत असेल. आणि बाणा, म्हणजे हा बाणा म्हणजे ती तलवारचा प्रकार आहे का. पण म्हणजे पहिल्या तलवारी म्हणजे मित्रांनो ह्याचं वजनच मला बघूनच मी हैराण झालो की यार एवढ्या वजनाच्या वस्तू उचलायच्या कशा. बरोबर आहे. तर तुम्हाला तर दिसत असेल हे बघा. आणि म्हणजे अशा तसे बघा 2 किलोग्रॅम ते 4 किलो, म्हणजे आता हे जे तुम्हाला दिसतंय ना हे बघा, हे 4 ते 8 फूट आहे. तर मित्रांनो हे बघा, ह्या टोकापासून जे आहे ना इथून ते पार त्या कोपऱ्यापर्यंत एकदम पूर्ण लांब असं, तर त्याचं वजन मित्रांनो 4 किलो पर्यंत आहे. बरोबर आहे. म्हणजे ते 4 किलोच आहे सध्या, म्हणजे तेव्हा ते 4 किलोचं घेऊन फिरणं एवढं, म्हणजे आता कसं आहे तुम्हाला मी सांगू आता. आणि तर आता आपण ते बघितलं, जरा पुण्याचा इथं पण घेऊ शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ. तर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ होतं ना, तर इथं मित्रांनो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे गुप्तहेर खात्याचे म्हणा बरं, आणि दुसरे काही वेगवेगळे प्रकारचे म्हणजे विचार म्हणा, तर इथे मित्रांनो ते होत असायचे. गुप्तहेर खातं आपलं कसं चाललं पाहिजे, कसं म्हणजे चाललं सगळं बरोबर शिकलं पाहिजे. तर तो हा विषय. आणि तर आता आपण हे बघा, हिरोजी इंदुलकर, म्हणजे बघा आता मित्रांनो हिरोजी इंदुलकर म्हणजे आपला रायगड, ज्यांनी आपला रायगड बांधला ना तो मित्रांनो त्यांचे नाव हिरोजी इंदुलकर असे. तर तुम्ही बघू शकताय बघा. आणि तिथं सांगतात पण ते छत्रपती शिवाजी बांधला तर हा किल्ला असा बांधू असा बांधू. आणि त्याचा तुम्हाला तर ते दिसत असेल हे बघा, हिरोजी इंदुलकर आहेत हे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि त्यांनी तिथं त्यांचं चाललंय जरा म्हणजे म्हणजे थोडक्यात त्यांनी तर त्यांची चर्चा चालली की गड कसा बांधायचा काय बांधायचा. बरोबर आहे. आता हे बघा इथं हिरोजी इंदुलकर आहे. आणि हिरोजी इंदुलकर हे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील शिवाजी राजांचे स्वामिनिष्ठ सेवक होते. एक निस्वार्थी स्थापत्य अभियंता म्हणून त्यांची ओळख होती. हिरोजी यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम आपल्या देखरेखीखाली पूर्ण करून जंजिरा व जंजित्या सारखा उभेध्येय किल्ला निर्माण करून स्थापत्य कलेचा आदर्श निर्माण केला. तर म्हणजे बघा, असं हिरोजी इंदुलकर मित्रांनो मोठा असा इतिहास आहे. तुम्ही तर ते बघू शकताय बघा. म्हणजे बघा एवढा मित्रांनो असा इथं खतरनाक यांनी सगळी माहिती सांगितली ना, म्हणजे यार आज मित्रांनो मी म्हणजे स्वतःला भावना आपण आज जो मी युट्यूब चॅनल चालू केलाय ना, तर मित्रांनो त्या युट्यूब चॅनलचा मला आज फायदा पुरेपूर झालेला आहे. कारण की मी या युट्यूब चॅनलमुळे मित्रांनो आज मी इथं फिरायला आलोय. आणि ते बघता बघता मित्रांनो बघा सिद्धी हिलाल, तर मित्रांनो इथं सिद्धी हिलालचं मध्ये मासाहेबांनी इथं तुम्ही बघताय बघा, म्हणजे सिद्धी हिलालला मित्रांनो मासाहेबांनी म्हणजे पकडून आणलेलं सैन्याने त्यांच्या, आणि मासाहेबांच्या पायाशी ठेवलेलं मात्र ते दिसत झाले बघा. आता सरसेनापती हंबीरराव मोहिते म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा मेहुणा. बरोबर आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि हंबीरराव मोहिते छत्रपती सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा मित्रांनो इतिहास आहे ना, हा म्हणजे कुठल्याच म्हणजे असं काय तुम्ही सांगता मी, तर आता असू द्या आपण ते जरा थोडं आणि वाचू जरा. रणांगण हेच आश्रयस्थान मानणारे, तळपत्या तलवारीचे पाणी मुघलांना पाजणारे म्हणजे. आणि मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल सरसेनापती हंबीरराव मोहिते, तुम्ही तो पिक्चर पण बघितला हंबीरराव मोहिते यांचा. तर माझे मित्रांनो एवढाच खतरनाक असा हंबीरराव मोहिते यांचा, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा इतिहास आहे. कारण की कसं म्हणतात का, त्यांनी एवढ्या आजपर्यंत जेवढ्या लढाई केल्यात ना त्या सगळ्या लढाई मित्रांनो जिंकल्या आहेत त्यांनी. आणि मित्रांनो इथं आता इथं काय प्रति शिवाजी नेताजी पालकर, म्हणजे नेताजी पालकरांचं मित्रांनो इथं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल ते म्हणजे आपण होम म्हणा वगैरे काय म्हणा असं त्यात ते तिथे चाललंय जरा त्यांचं. आणि आता हे बघा सरनोबत यशाजी कंक, सरनोबत यशाजी कंक हे मित्रांनो हत्तीशी लढत होते, एवढे बलाढ्य होते. म्हणजे बघा, म्हणजे हत्तीशी लढणं एवढी सोपी गोष्ट नाही. बरोबर आहे.
आपल्याला साधं कुत्रा भेट नाही. आणि इथं मित्रांनो हत्तीशी लढायचे म्हणजे कितीतरी पट्टीनं ताकद आहे हत्तीमध्ये, तुम्हाला तर ते माहितच असेल. आणि आता इथं काय हिरकणी माता, तर हिरकणी माता म्हणजे हिरकणीनं कसा बुरुज उतरला चढला, तर मित्रांनो हे बघा आता हे वाटते बहुतेक हा उतरण्याचा हा शो स्टॅच्यू आहे. आता आपण हे बघा, हे बघत होता हिरकणी माता ही रायगडी वाडी गडाच्या पायथ्याच्या वाडीतील दूध गवाशी होती. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध घेण्यासाठी रायगडावर आली. तेथे उत्सव दर्शनाचा आनंद घेता नवस झाला. गडाचे दरवाजे बंद झाले. आपले बाळ घरी आहे, त्याला भूक लागली असेल या विचारांनी मातृत्वाची भावना दृष्ट होऊन बाळाचा विरह तिला सहन झाला नाही. म्हणजे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे मित्रांनो हिरकणी होती ना, तर त्या हिरकणीने मित्रांनो रायगड उतरलेला. म्हणजे एवढी सोपी गोष्ट आहे. जिथं आज आम्ही आता रायगडला सुद्धा गेलतो, तर रायगड बसला पण व्हिडिओ तुम्ही बघित असेल, तर त्या रायगडावरती मित्रांनो हिरकणी बुरुज असं होतं, बरोबर आहे. आणि आता हे बघा हे जे आहे ना, तर इथं तिचं घर होतं हिरकणीचं, आणि हिरकणी गडावरून मित्रांनो इथं खाली येत होती. तर खाली येताना मित्रांनो तिनं म्हणजे कशा पद्धतीने खाली आली काय आली, बरोबर आहे. तर म्हणजे बघा आता आणि आता इथं काय बघा कोंडाची फर्जत पन्हाळा मोहीम, म्हणजे पन्हाळा मोहीम मित्रांनो कोंडाची फर्जत त्यांनी हे लढलेली युद्ध आहे, तुम्ही बघताय बघा. म्हणजे मित्रांनो कसे सैन्य होते बघा ना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळावेळेस. एकही सैन्य असा नव्हता की मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे फसवणारा. आता कसं आहे म्हणजे परत नंतर ती आपल्या संभाजी महाराजांवेळेस जरा म्हणजे नाल्यापणा केला. पण काय विषय नाही. शिवरा शिवराज्याभिषेक सोहळा मिरवणूक, तर मित्रांनो ही जी सेन आहे तर ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक आहे, आणि त्यावेळेची ही मिरवणूक आहे. तर बघा आणि आपला हा राजा म्हणजे ज्यांच्यामुळे आज आपलं अस्तित्व आहे, त्या राजा मित्रांनो राज्याभिषेक. तर आता राज्याभिषेक पण जवळ आहे मित्रांनो, 6 जूनला तुम्हाला तर माहिती असेल, 6 जूनला मित्रांनो शिवराज्याभिषेक सोहळा आहे. तर बघू आपल्याला जमलं तर आपण रायगडावरती जाणार आहे. बघू आता कसं होतंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश असा आला तर आपण जाणार तिथं. आणि मित्रांनो हे बघा हा राज्याभिषेका वेळेचा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे आता इथं बघा हे काही इथं काय सांगितलंय, शिवराज्याभिषेक सोहळा आहे. म्हणजे मित्रांनो आता हे म्हणजे त्यांचं जे घरातल्या आतमधली वस्तू होती म्हणजे जागा होती, तर त्या जागेत मित्रांनो असा कुठला सैन्य नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केल्याच्या मित्रांनो वर मानकर जातात, तुम्हाला तर आता हे दिसत झाले बघा. आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज इथं बसलेत. म्हणजे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा मित्रांनो इतिहास तुम्ही जर वाचला ना, तर तुम्हाला एक एक गोष्ट समजेल तेवढं आहे. तर इथं बघा ते दिले शिवराज्याभिषेक सोहळा. तर इकडे मी थोडं झूम करतो. दिनांक 6 जून 1664 रोजी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा राजधानी रायगडवर संपन्न झाला. काशी येथील विद्युत चडामणी श्रीमंत विश्वेश्वर भट्ट दिनकर भट्ट उर्फ गागा भट्ट यांनी वेदमंत्र विविध पूजन करून शिवाजी महाराजांना छत्रचामर बहाल केले. स्वराज्य हे मराठ्यांचे सार्वभौम राज्य व्हावे व प्रजेला हक्काचा राजा मिळावा हा राज्याभिषेक मूळ होता. राज्याभिषेकामध्ये मित्रांनो हा मूळ हेतू होता असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे बघा म्हणजे म्हणजे मित्रांनो रायगडावरती जो आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला, त्या राज्याभिषेक मित्रांनो काय काय झालं पाहिजे काय नाही झालं पाहिजे, स्त्रियांना कशी वागणूक भेटली पाहिजे, म्हणजे प्रत्येक मानवाला कसा न्याय भेटला पाहिजे, बरोबर आहे, कशी वागणूक भेटली पाहिजे, कशा प्रकारे त्यांना म्हणजे समाजात वावरण्यासाठी जागा म्हणजे झाली पाहिजे, बरोबर आहे. तर हे बघा धर्म स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज व राजमुद्रा, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या तर मित्रांनो एवढी ताकद होती ना, त्यांनी आका सिंहाचा जावडा फाडला. तर ते बघाल आणि सिंहाचा जावडा फाडलेला मित्र म्हणजे आपला तर आता आपल्या म्हणजे विवेक वसुदेव मित्रांनो पिक्चर आलता छावा पिक्चर. त्या छावा पिक्चर मध्ये मित्रांनो त्यात आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचा जो आहे ना म्हणजे वाघाचा जो त्यांनी सिंहाचा जो जावडा फाडला ना, तर तो त्याच्यात म्हणजे तो सीन त्यांनी दाखवलाय. तर तुम्हाला तर दिसत हे बघा तुम्ही इथे बघू शकता. म्हणजे मित्रांनो लय खतरनाक असं यांनी ते सगळं वास्तू बनवल्यात ते बघा. आणि इथं बघा आता महाराणी ताराबाई, म्हणजे मित्रांनो बघा आता इथं त्यांनी काय सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुनबाई छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या महाराणी ताराबाई यांचा जन्म 1675 साली सातारा इथे झाला. म्हणजे सगळ्या मित्रांनो जे आहेत ना पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचे म्हणजे अष्टप्रधान मंडळ म्हणा किंवा त्यांची म्हणजे आपण थोड्या फॅमिली म्हणू, तर सगळी मित्रांनो हे आपल्याकडचे आहेत छत्रपती सातारा जिल्ह्यातली. बघू म्हणजे दिसेल आणि विक्री दलाल म्हणजे जरा आपण आतमध्ये पण जरा बघू काय विषय. ठीक आहे तर चला आता मित्रांनो मी आता विक्री दलालमध्ये फिरलो. तर म्हणजे आपल्याकडून म्हणजे आता ह्या मंदिरासाठी
छोटासा असाच म्हणजे आत हातभार लावण्यासाठी मित्रांनो मी आता हे घेतले हातातलं. तर हे बघा म्हणजे मित्रांनो एवढं असं सुंदर आहे म्हणजे बघा तुम्ही. आणि मित्रांनो मी हे जे आहे ना हे पूर्ण मुंबईत फिरत होतो तर मला कुठं भेटलं नाही. आणि आज मित्रांनो आपल्याला आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या दारात भेटले. तर म्हणजे मला ते एवढं भारी वाटलं ना. तर म्हणजे बघा आणि हे जे आहे ना इथं बघा हे विक्री झालं नाही. आणि विक्री झालं मित्रांनो म्हणजे असं एवढ्या खतरनाक अशा मित्रांनो त्यांनी इथं म्हणजे बनवलं सगळं हे बघा. तर तुम्ही इथून थोडीशी म्हणजे आपल्या काय म्हणतात मंदिरासाठी मित्रांनो थोडासा हातभार लावण्यासाठी मित्रांनो तुम्ही तर हे घेऊ शकता. आणि तर होलसेलदार मित्रांनो एकदम मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. आणि मित्रांनो हे बघा आता हे म्हणजे पूर्ण आता ही तर मित्रांनो जे आपण लाईटची फ्रेम बघतो ना ती सुद्धा मित्रांनो इथं आहे होऊ शकता. आणि मित्रांनो कसं म्हणतं का हे आपल्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर म्हणजे आई याच्या जिजाऊ आहेत. आणि आपले तर जी भावानी देवी माता देवी पण आहेत तुम्ही बघू शकता. आणि छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाचा वेळेचं प्रेम आहे त्याची बघा एवढं मित्रांनो एवढं असं भारी बनवलं यांनी सगळं. आणि या ठिकाणी मित्रांनो माझं आता आज माझं तर आज मला प्रसन्न झालं इथं आल्यावरती. कारण की कसं म्हणतं का आता एवढ्या ठिकाणी फिरलो आणि आज मित्रांनो इथं आल्यावरती एवढं भारी वाटलं ना. कारण की म्हणजे आता असं वाटतं की मित्रांनो इथून जाऊच ना एवढं असं खतरनाक सुंदर असं मंदिर आहे तुम्हाला तर दिसत असेल. आणि हा बघा आता हा या पुढच्या साईडचा हा पूर्ण गाभार आहे तुम्हाला तर दिसत असेल. म्हणजे मित्रांनो मंदिर एवढं राव खतरनाक यांनी असं बांधले नाही तर म्हणजे विचारच करू शकत नाही आपण एवढं असं सुंदर मंदिर बांधले. आणि प्रत्येक ठिकाण असं वाटतं की मित्रांनो हे दगडी सगळं बांधकाम असले का. आणि म्हणजे बघा आता पूर्ण म्हणजे खतरनाक सगळं यांनी ते दाखवलं सुद्धा आहे तुम्हाला तर दिसत असेल. म्हणजे बघा गार्डन बिर्डन एकदम म्हणजे माइंड फ्रेश करणारी मित्रांनो जागा येत आहे. आणि इथला कसलाच इथं आले होते कसलाच निगेटिव्ह विचार येत आहे पॉझिटिव्ह सगळं थिंकिंग येतं लक्षात ठेवा. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचं मित्रांनो विचार एवढं म्हणजे थोर होतो ना की त्यांना बघून आपण असं वाईट आपल्या मनात सुद्धा येणार नाही कधी बरोबर आहे. तर बघा तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या जे पूर्ण साईडला आहे ना ते पूर्ण असा हा म्हणजे परिसर बघितलाय. तर आपण जाणार आहे वरच्या साईडला म्हणजेच ते बघा तर एक म्हणजे काकू उभे तर त्या साईडला आपण आता वरती जाणार आहे. आणि पूर्ण हा पूर्ण पाठच्या साईडचा पूर्ण परिसर बघणार आहे. तर चला आता आपण जाऊ मस्त तो पूर्ण परिसर बघू त्याची पण जरा आज माहिती घेऊ. कारण की आपला आज दिवस गेला तरी चालू मित्रांनो पण आपण आज इथं पूर्ण याची माहिती घेणार आहे. तर आपण त्यासाठी जरा वरती जाऊ सुंदर असं. तर बघू ना तिथं पण त्या वर साईडला पण काय विषय आहे. आणखी मला सांगा आज कसं आहे माहिती का म्हणजे आपला दिवस गेला तर चालला पण मित्रांनो मी आज तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बरोबर आहे. कारण की म्हणजे बघा आता मंदिर मित्रांनो एवढं खतरनाक असं आहे ना कारण की इथं बघायला एवढं कमीच आहे रे बरोबर आहे. म्हणजे तुम्ही बघायला एवढं जेवढं बघायला तेवढं कमीच आहे. तर आपण जाऊ हे बघा इथं वर जाण्याचा मार्ग आहे या साईडनं. तर आपण जाऊ वरच्या साईडला म्हणजे बघा आता. आणि मित्रांनो आणि इथं बघा आता पायाला जास्त बाजू नाही म्हणून मित्रांनो त्यांनी मॅट पण टाकले. म्हणजे बघा म्हणजे इथं कसली अडचण मित्रांनो इथं आल्यावर कसली अडचण तुम्हाला झाली नाही पाहिजे. प्रत्येकजण एकदम माझा सुंदर असा परिसर घेतला पाहिजे हे बघा. म्हणजे मित्रांनो एवढा असं सुंदर यांनी ते बनवलं सगळा परिसर हे बघा. म्हणजे आपल्याला इथून बाहेर साईडला सुद्धा आपण बघू शकतो. आणि मित्रांनो सगळं बांधकाम जे आहे ना हे सगळं बांधकाम ते सगळं दगडाचं आहे पूर्ण म्हणजे पुरातन काळात असलेलं. तर की पूर्वीच्या वेळेस कसं मित्रांनो सगळ्या पूर्ण बांधकाम हे दगडात राहायचं आणि त्या दगडाच्या बांधकामावर मित्रांनो सगळं हे होतं बरोबर आहे. तर हे बघा हे मित्रांनो जे आहे ना हे वरच्या साईडनं आपण मंदिर तुम्हाला दाखवतो जरा पूर्ण कसं दिसते मला पण सांगा म्हणजे नक्की. तर तुम्ही बघू शकता बघा सुंदर सुंदर मंदिर आहे. तर मित्रांनो आपण आता हे बघा ह्याच्या साईड तुम्ही परिसर पण बघू शकता. एवढं सुंदर असं मित्रांनो एवढी मोठी जागा आहे नाही तर राहो म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही एवढी मोठी जागा आहे इथं मंदिराच्या साईडला. म्हणजे मंदिर मित्रांनो एवढ्या मोठ्या जागेत आहे पूर्ण तुम्ही बघा. आणि पूर्ण चारी साईड मित्रांनो डोंगर आहेत आणि डोंगराच्या मधोमध म्हणजे बरोबर मधोमध मित्रांनो तिथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधले. म्हणजे बघा एवढं असं सुंदर असं मित्रांनो बनवलं यांनी. म्हणजे मी तर भावानो म्हणजे मी विचार केला होता की एवढं असं इथं सगळं ठिकाणी असेल बरोबर आहे. कारण की म्हणजे कसं आहे म्हणतात बघा हे बघा या मंदिराचा पूर्ण मागच्या साईडचा गाभार आहे मला तर दिसत असेल ते. तर म्हणजे बघा कारण कसं आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेवढी सांगेल ना तेवढं कमी तरी भावनो. म्हणजे म्हणजे आता औषध मला सांगा आता तुम्ही जर आपल्या आईबद्दल किती सांगसाल म्हणजे सांगू शकत नाही एवढं आपल्याला आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी केले. तसं मित्रांनो आई वडिलांसाठी जेवढं आपण सांगू शकत नाही ना तेवढं आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सांगू शकत नाही एवढे त्यांनी आपल्यासाठी केले बरोबर आहे. तर आता बघा मी आता मंदिराच्या वरच्या साईडला आहे आणि या साईडला आपण या साईडला गार्डन आहे पूर्ण आणि हे मंदिर आहे.
तर आपण मस्तपैकी पूर्ण येईल का फिरू, तर मला सांगा कसं वाटतं तुम्हाला. तर आता बघा, आता त्या साईडला मित्रांनो, त्या साईडला आपण बघू जरा कसं का सीन आहे, ठीक आहे. तर आणि या साईडला बघा, या मागच्या साईडला मित्रांनो इथं स्टेज चालले का ते बनवायचं मला वाटते. तर तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो पूर्ण मागच्या साईडला पण सुंदर असं सगळं वातावरण आहे. आणि हे मंदिराच्या मागच्या साईडची जागा आहे, हे बघा म्हणजे. आणि मित्रांनो, आणि या साईडला जर तुम्ही आला ना, तर या साईडला मित्रांनो तुम्हाला म्हणजे नाश्ता विष्ट्याची सोय सुद्धा केली येते बरं का. म्हणजे सुंदर इकडे या साईडला हॉटेल पण आहेत. आणि मित्रांनो मंदिराचा परिसर जो आहे ना, तो एवढा असा खतरनाक असा यांनी बनवलाय ना भाई, मी तर म्हणतो काय माहिती का, ह्याच्यापेक्षा सुंदर दुनियात काहीच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल म्हणजे शिवाजी महाराजांसारखा दुसरा राजाच कुठला नाही मी तर म्हणतो. जेवढं आपण आपल्या घरच्यांना जेवढं स्थान देतो ना मानाचं, त्याच्या डबल टिबल आपण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना स्थान दिलं पाहिजे. कारण की त्यांच्यामुळे मित्रांनो आज आपण जे काय ते सगळं त्यांच्यामुळे करतोय, खातोय, राहतोय, पितोय, बरोबर आहे. तर आता म्हणजे मला सांगा तुम्ही, आज एवढं मंदिर यांनी एवढं भारी बनवलंय म्हणजे, आणि एवढं थोडं थोडं लांब यायला म्हणजे मला पण जरा येताना जरा म्हणजे मी 60 किलोमीटरवरून मित्रांनो फक्त आलो इकडं. जायचं साईड नाही म्हणजे असं 120 किलोमीटर टोटल इथला येला आहे पूर्ण. म्हणजे यार मी विचार केला होता की मित्रांनो एवढं सुंदर असं मंदिर असेल. कसं म्हणतं का, अशा ज्या गोष्टी आहेत ना ते मला तुम्हाला दाखवायला भारी वाटतं. कारण की भले माझा व्ह्यूज नाही आला तर चालेल, पण मित्रांनो जे काय माझे थोडेफार जे ऑडियन्स आहेत ना, तर त्यांचं तरी मित्रांनो मी मन राखू शकतो. कारण की भावानो म्हणजे मी व्हिडिओ बनवतोय आज, तर व्हिडिओ बनवतो मित्रांनो मला सांगा, अरे यार लय भारी वाटतं, इथं गार हवा लागते एकदम. हे बघा कसं आता, हे बघा. आणि मी आता इथं उभा आहे आणि त्या साईडला मित्रांनो तिकडे पब्लिक आहे, हे बघा. आणि इकडून सगळं मित्रांनो हा पुढची साईड आहे, हे बघा. म्हणजे तिथं आपण एंट्री केलं मागाशी, तर तो हा गेट म्हणजे हा दरबार आहे. आणि जे आहे ना तिथं आपल्याला म्हणजे बाहेरून आतून मित्रांनो इथून आपण बाहेरून असं बघू शकतो, आतल्या साईडनं बाहेरचं पूर्ण. म्हणजे मित्रांनो पूर्ण परिसर असा हा सुंदर असा यांनी बनवलाय ना. कारण की आता एवढ्या आडरानं मित्रांनो हे मंदिर बनवलं यांनी, म्हणजे एवढं भारी असं मला सांगा. तर आपण म्हणजे इथं आलंच पाहिजे रे फिरायला. कारण की एवढं जे जे काय आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वास्तू आहेत ना, तर त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे मनापासून, बरोबर आहे ना. कारण की ते जर आज म्हणजे त्यांनी जर आज इतका आपल्यासाठी संघर्ष केलाय, तर आपण म्हणजे त्यांचं थोडंच सुद्धा आपण जर बघायचं असेल ना, तर तो आहे आपल्या जिंदगी, बरोबर आहे. तर पूर्ण मित्रांनो आपलं मंदिर बघून झालंय. तर आपण इथे थांबणार आहे थोडं 2-3 तास. तर आता मला पण तुम्ही सांगा तुम्हाला तर हे कसं वाटतंय. आणि एकदम असं तुम्ही पण म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे. तर मित्रांनो तुम्ही भारत साईड पण बघू शकता त्यांनी कसं कसं बनवलंय ते. कारण की कसं आहे माहिती आहे का, बघा आता एवढं सुंदर असं इथं बनवलंय सगळं. म्हणजे आता इथं बघा आपल्याला महादेवाचं दर्शन इथं मित्रांनो होतंय. आणि दर्शन होता मित्रांनो इथं हे बघा, आता ही इथं म्हणजे सैन्य पण इथं घोडं पण आहेत, प्लस इथं आपल्याला हत्ती पण बघायला मिळतोय. आणि त्या साईडला पण मित्रांनो एक मंदिर आहे, आपण त्या साईडला पण जाऊ थोडं, तेव्हा तुम्हाला तर ते दिसत असेल. कारण की येता येता आहे. आणि इथं मित्रांनो थंड पाण्याची सोय पण केली इथं पिण्यासाठी यांनी. म्हणजे बघा आता, आणि मित्रांनो कसं बघा जेवढं सांगेल ना तेवढं कमीच आहे याच्याबद्दल. कारण की ही माहिती मित्रांनो एवढी माहिती कोण सांगणार ना तुम्हाला माझ्यासारखी एवढी परफेक्ट आणि एवढी पूर्ण. कारण की कसं आता मी पण आता एवढे युट्यूब चॅनल सगळ्यांचे बघितले बऱ्यापैकी लोकांचे, म्हणजे मोठ्या मोठ्या क्रिएटरचे सुद्धा बघितले. पण त्यांनी मित्रांनो बघितले तर मी पण त्यांचे बघितले. तर आपण इथं आलोय. स्वर्गीय दिलीप दादा भारूक चौधरी हे शिवक्रांती प्रतिष्ठानचे सक्रिय विश्वास होते. प्रतिष्ठानसाठी त्यांचे योगदान हे बहुमूल्य होते. कोरोना महामारीच्या काळामध्ये 2019 एक म्हणजे 21/9/2020 रोजी दादांचे निधन झाले. शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्रीराज भाऊ चौधरी यांचे थोरले बंधू होते. तर होता. आणि मित्रांनो हे जे मंदिराचा परिसर आहे ना, तो मी तर म्हणतो ताज हॉटेल म्हणा, परत तुम्ही अनेक वेगवेगळे कुठले मंदिर म्हणा, त्याच्यापेक्षा मित्रांनो हा सुंदर एवढा परिसर आहे ना पूर्ण मंदिराचा. कारण की म्हणजे भगवा म्हणले की विषय संपला हो. जिथं जिथं भगवा दिसेल ना तिथे मित्रांनो आपली मान झुकलीच पाहिजे. कारण की त्या भगवाने आपल्याला आजपर्यंत एवढं वर आणले या. आणि त्या भगव्याविषयी जर आपल्याला आदर नसला तर म्हणजे आपल्याला त्या काय गोष्टीचा मतलब नाही, बरोबर आहे. कारण की मला सांगा आता आपण ज्या भगव्यामुळे आपण आज जगतोय, त्या भगव्यामुळे आपण आज वागतोय, तर त्याच्यासाठी मित्रांनो आपण आज जे काय करेल तेवढं सगळं कमीच आहे. आणि मित्रांनो मला कमेंट मध्ये नक्की सांगाल तुम्हाला तर हा व्हिडिओ कसा वाटतोय. आणि नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर जय महाराज मित्रांनो. तर चला आता